नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणे पोहोचलो ऑफिसला. ऑफिसला पोहोचल्यावर आपल्याला खडीमशीनची ट्रिप पडली होती पिकअपची. मटेरियल वगैरे भरून घेतलं, 1 टन मटेरियल होतं आणि चाललो खडी मशीनला. खडी मशीनला पोहोचल्यावर मग खाली वगैरे केल्यानंतर परत आपल्याला भोसरीत येऊन चाकणला जायचं होतं. 3-4 ठिकाणचं मटेरियल कलेक्ट करून भरून घेतलं. मग 2-3 ठिकाणचं मटेरियल परत आलो एका ठिकाणी मटेरियल भरायला. मटेरियल भरून परत चाललो चाकणला आणि चाकणला पोहोचून ते मटेरियल खाली करून आपल्याला परत भोसरीसाठी पण 2-3 ठिकाणचं मटेरियल आणायचं होतं. चाकणला पोहोचलो, खाली वगैरे केलं, नंतर तिथनं भरलं पण भोसरीसाठी. नंतर निघालो परत भोसरीसाठी. भोसरीत येऊन ते मटेरियल खाली वगैरे केलं. ते खाली केल्यानंतर परत आपल्याला बारकी गाडी घेऊन जायचं होतं मोईला. भोसरीतून मटेरियल भरायचं होतं. मटेरियल वगैरे भरून घेतलं, पत्रे होते फक्त 2-3 भरून घेतले, चाललो मोईला. मोईला ते जाऊन खाली वगैरे केलं. त्यानंतर परत आपल्याला अशोक लेलँड घेऊन जायचं होतं चाकणला, त्यामुळे लवकरच खाली करून घेतलं ते, पटपट आलो. मोठ्या अशोक लेलँड घेऊन आपल्याला चाकणला जायचं होतं. मोरवाडीवरनं मटेरियल भरायचं होतं. गेलो मोरवाडीला. 3 टनाची डाय होती, ती डाय वगैरे भरून घेतली आणि चाललो चाकणला. चाकणमध्ये पोहोचायला काय जास्त वेळ नाही लागला, कारण की ट्रॅफिक जाम नव्हतं. खाली वगैरे करून घेतली डाय. आलो परत भोसरीत. भोसरीत आल्यानंतर परत आपल्याला मरकळला जायचं होतं छोटी गाडी घेऊन. तिकडून मटेरियल भरून भोसरीसाठी आणायचं होतं. मग पोचलो मरकळला. 100 किलो मटेरियल होतं फक्त. मटेरियल वगैरे भरून घेतलं, त्यानंतर निघालो तिकडून. सरवलीतलं ब्रिज बंद असल्यामुळं आपल्याला आळंदीत न्यायचं होतं. तिकडचा ब्रिज बंद असल्यामुळे इकडे खूप ट्रॅफिक जाम होतं. त्या ट्रॅफिक जाम मधनं कसं बसं आलो परत भोसरीत. गॅस वगैरे भरून घेतला. तर मित्रांनो, कसा वाटला व्लॉग? आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.